Yes, sir. So we are in the revision of unit number 2, and yesterday we have made revision of Lami's theorem. Is that correct? So we'll continue with unit 2 once again. And the last part of this unit. हा प्रॉब्लेम झाला ना आपला, डिस्कस केलेला हा, बरोबर आहे. रिकॉर्डिंग चालू आहे का? चालू आहे, ठीक आहे. So the next point we want to discuss is regarding the friction. So we know that the friction occurs because any surface is not perfectly smooth. It is having some kind of irregularities, and when these irregularities interlock with each other, some resistance to motion is created, and this resistance is called as friction or frictional resistance. Now, the direction in which frictional force acts is always opposite to the direction of motion. So these are the characteristics of frictions. Now, the friction can be classified in different ways. So first is called as static friction, dynamic friction, etc. Now, out of that, first we'll understand which are the different forces acting on a body when it is in motion. We assume that this is the body. आवाज येतो ना व्यवस्थित? Yes, Yes, sir. So this is the body. Suppose that it is moving towards right hand side. So the permanent forces which act on the body, one of them is weight of the body downward and normal reaction. Okay. तर नॉर्मल रिएक्शन कायम अपवर्ड असते असं कन्फ्युज होऊ नका. नॉर्मल रिएक्शन कशी असते? परपेंडिक्युलर टू द सरफेस असते, त्यामुळे ती या केसमध्ये अपवर्ड आहे. ओके. अँड ऑल्सो the friction will act opposite to direction of motion. Now imagine that there is one body and we are trying to push that body. Okay. So if small force is applied initially, okay, the body will not move. एखाद्या बॉडीला जर तुम्ही छोटासा फोर्स अप्लाय केला तर स्टेशनरी बॉडी आहे त्याला आपण फोर्स अप्लाय केलाय तर ती लगेच इमिडिएट त्याची मुवमेंट सुरू होणार नाही. तो फोर्स तुम्हाला थोडा थोडा वाढवत जावं लागेल आणि एका लिमिट नंतर काय होणार आहे, ती बॉडी पुश होणार आहे. ठीक आहे. इट ऑल्सो मीन्स दॅट इफ यू आर प्लॉटिंग अ ग्राफ ऑफ applied force versus frictional force. So on y-axis we are plotting frictional force and on x-axis we are plotting the applied force. तर जसं जसं तुम्ही applied force वाढत जाताय तसं तसं काय होणार आहे, अवघड आहे. स्टुडंट आता चालू लेक्चर मध्ये फोन करतात, मेसेज टाकावा एवढं कॉमन सेन्स नाही का? तर जसं जसं आपण हा अप्लाइड फोर्स इन्क्रीज करत जातोय तसं तसं काय होतंय, फ्रिक्शन सुद्धा इन्क्रीज होत जाते. कुठपर्यंत? अप टू जस्ट अ मिनिट. फोन रिसीव्ह न करता पण त्यांना मेसेज ऐकू गेला त्यांनी. बघल तिकडे फक्त डेफचीच एक न्यूज येतात. अवघड आहे. स्टुडंटचा तोच मेसेज आलाय. ठीक आहे. सॉरी. शॅल वी कंटिन्यू? So once you apply the force, okay, the frictional force increases proportionately. तर हे कुठे होतंय? या पर्टिक्युलर झोन मध्ये होतंय. बरोबर आहे. आणि इथं जो मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे that frictional force is called as limiting friction. ठीक आहे. तर या मोमेंटला फोर्स ऑफ फ्रिक्शन मॅक्सिमम असतो आणि तिथून पुढे जर तुम्ही फोर्स अप्लाय सुरू केला तर काय होईल, द मोशन ऑफ द बॉडी बिगिन्स. मात्र ज्यावेळी बॉडी मोशन मध्ये येते
त्यावेळी फ्रिक्शनल रेजिस्टन्स हा कमी होतो आणि तिथून पुढे जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर फ्रिक्शनल फोर्स सुद्धा कॉन्स्टंट राहील. इज दॅट क्लिअर? सो दिस इज द ग्राफ रिलेटेड टू फ्रिक्शन. So in short, what is meant by limiting friction? So it is the maximum force of friction, okay, before the body gets into the motion. कुठली बॉडी मोशन मध्ये येण्यापूर्वी जो मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स ते ऑफर करते किंवा मॅक्सिमम रेजिस्टन्स टू मोशन जो ऑफर करते, that is called as frictional or limiting friction. Shall we continue? Yes, Yes, sir. sir. Then if you compare the limiting friction म्हणजे काय, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स विथ द अप्लाइड फोर्स. ठीक आहे, तर जर अप्लाय केलेला फोर्स हा मॅक्सिमम फ्रिक्शन पेक्षा कमी असेल तर बॉडीची मुवमेंट होणार नाही. अप्लाइड फोर्स हा मॅक्सिमम फ्रिक्शन एवढा असेल तर मोशन जस्ट सुरू होते, बरोबर आहे. आणि जर अप्लाइड फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स पेक्षा जास्त असेल तर बॉडी ही कशी असणार आहे, इट शुड बी ऑलवेज इन मोशन. सो दीज आर द डिफरंट कंडिशन्स. You should remember these conditions. याच्यावर कदाचित MCQ येऊ शकतो. So if the applied force is less than limiting friction, body will be at rest. Applied force is equal to limiting friction, body is just about to start its movement. If the applied force is more than the limiting friction, the body will be in motion. Then the classification of friction can be discussed. So when a body is at rest and if it is offering the resistance to motion, so that friction is called as static friction. म्हणजे बॉडी मोशन मध्ये येण्यापूर्वी जे काय फ्रिक्शनल फोर्स ऑफर करते त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शन, बिकॉज at that point the body will not be in motion. Then when the body is in motion, it will also offer the frictional resistance. That friction is called as dynamic friction or kinetic friction. ठीक आहे, कायनेमॅटिक म्हणजे काय, विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस, आणि कायनेटिक म्हणजे काय, याच्यामध्ये आपण फोर्सेस कन्सिडर करतो. त्यामुळे डायनामिक फ्रिक्शनला आपण कायनेटिक फ्रिक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. डिपेंडिंग अपॉन the type of motion the body is performing, the dynamic friction can further be classified as sliding friction or rolling friction. जर बॉडी रोलिंग मोशन परफॉर्म करत असेल तर ते रोलिंग फ्रिक्शन असेल. जर बॉडी स्लाइडिंग मोशन परफॉर्म करत असेल तर फ्रिक्शन विल बी sliding motion. So in summary, the friction can be classified as static friction, which is offered by the body which is at rest. Then dynamic friction, which is further classified as sliding friction and rolling friction. So this is the classification of friction. Next one, how to classify the or how to analyze the forces of friction. Okay, so for that purpose we should understand what is meant by coefficient of friction. आवाज व्यवस्थित येतो? Shall I continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Now before we analyze the motion of the body, okay, and define coefficient of friction, let us quickly revise which are the different forces acting on the body. So first force acting on the body will be weight of the body acting in vertically downward direction. If the body is resting on horizontal surface, then the normal reaction will be perpendicular to that surface. It will be vertical in this case. Let the applied force is towards right hand side, which also means that the force of friction is towards left hand side, that is opposite to direction of motion. Now consider the forces normal reaction R and frictional force F. So both these forces will have some resultant, okay, and let us say that resultant is force S. तर हा रिझल्टंट आर आणि एफ चा असल्यामुळे तो कसा असेल, इन्क्लाइंड असेल सेकंड क्वाड्रंट मध्ये, बरोबर आहे. तर एस हा काय झाला, इट इज द रिझल्टंट ऑफ नॉर्मल रिएक्शन अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन.
Now try to find out the angle between R and S. R आणि S मधला angle find out करा. That is called as the angle of friction. आणि या अँगलचा जर तुम्ही tan रेशो घेतला, tan phi, it is called as coefficient of friction. Okay, so these are the things we need to understand. पुन्हा एकदा रिपीट करा सर्वांनी मिळून. Shall we start? Yes, sir. Yes. Okay. We are considering a body in motion on which force is applied and which is also experiencing force of friction. पहिला फोर्स कोणता विचार घेतला सांगा? Weight of the body. Weight of the body acting Weight vertically of the body. downward. Second force कुठला आहे? Normal reaction. Normal reaction which is perpendicular to the surface, vertical in this case. P हा काय सांगा? Applied force. Applied force towards right hand side. Frictional force काय करतोय? Resist the motion. It is towards left hand side. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय कन्सिडर केलं तर R हा वर्टिकल आहे आणि F हा हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे या दोघांना मिळून एक रिझल्टंट असेल त्याला काय म्हटलं आपण? S. बरोबर आहे. S is the resultant of normal reaction and force of friction. आणि अँगल कुठला डिफाइन केला तुम्ही? अँगल बिटवीन R and S. Okay. This angle is called as the angle of friction, phi. आणि याचा जर तुम्ही tan रेशो घेतला तर त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. इथंच लगेच आपण एक कन्सेप्ट डिफाइन करूया. आता दोन स्टिक्स आहेत. मी तुम्हाला सेट स्क्वेअर मागे दाखवलं होतं, आठवतंय का? दोन स्टिक्स आहेत, एक अशी वर्टिकल आणि एक इन्क्लाइंड आहे. दिसतंय सर्वांना? तर हे जे इन्क्लाइंड स्टिक आहे ते जर तुम्ही अशी रोटेट केली अबाउट द वर्टिकल तर एक कोन तयार होतो. आठवतंय? That is called as cone of friction. So here we define one more concept. If you rotate the vector S around vector R, जर वेक्टर S आहे, R हा तुम्ही फिक्स ठेवला आणि S ला तुम्ही रोटेट केलं, कसं? अराउंड R, तर काय तयार होईल? एक असा कोन तयार होईल. बरोबर आहे का? दॅट इज कॉल्ड एज कोन ऑफ फ्रिक्शन. तुम्हाला वाटतंय जास्त क्लिअर होईल. सो दिस इज ऑल द टर्मिनॉलॉजी रिलेटेड टू फ्रिक्शन. शॅल वी कंटिन्यू? मला वाटतं हे नोट करायची गरज आहे आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत. 1-2 मिनिटात नोट करून घ्या सगळं विथ डायग्राम. इथं पी च्या डिस्क्रिप्शन कंसामध्ये लिहा अप्लाइड फोर्स, एफ फ्रिक्शनल फोर्स, एस ला रिझल्टंट. टर्मिनॉलॉजी पण नोट करा. And phi is called as the angle of friction. Note down all these things. These are important for solving the numerical. मला वाटतं फ्रिक्शन चे न्यूमरिकल पण एक्झाम मध्ये याची शक्यता आहे, पण हे छोटे छोटे न्यूमरिकल आहेत. Remember all these definitions. These are important from MCQ point of view. आदेश शिंदे लेट का झालं बघा तुम्हाला? चरण महानवर, रोल नंबर 43, चरण महानवर. हा बोला ना, नुसतं यस सर काय? अनम्यूट करून बोला. चरण महानवर.
कोण प्रॉब्लेम? सॉरी सर, तुमचं सगळं आयुष्य हाच प्रॉब्लेम आहे बाळा. कधीतरी येत आहे, टेस्टला बसत नाही, एकही टेस्ट एकाही सब्जेक्टची दिली नाही, लेक्चरला कधीतरी अमावस्या पौर्णिमेला बसतात आणि फोनचा प्रॉब्लेम आहे. 3 महिन्यात फोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतोय. वेडा कुठला? Okay, is it noted? Shall we continue? Yes, sir. Yes, sir. So these are the things you need to remember. Okay, so mu is equal to tan phi. We have defined. Mu is called as coefficient of friction and phi is called as Angle of angle of friction. Very good, correct. Then we have to define angle of repose. So imagine that a body is kept on a horizontal surface. Okay, and then suppose this point is kept fixed and we are trying to lift the body. जे प्लेन आहे त्याचा एक पॉइंट फिक्स ठेवला आपण, ते प्लेन असं इन्क्लाइन करतो विथ द हॉरिझॉन्टल. ठीक आहे, तर या पर्टिक्युलर अँगलला जाईपर्यंत बॉडी ही स्टेबल असेल आणि त्याची मुवमेंट सुरू होत नाही. पण एक पर्टिक्युलर अँगल असा येतो अल्फा, ज्याला काय होतं, द डाउनवर्ड मुवमेंट ऑफ द बॉडी बिगन्स. सो द अँगल ॲट विच द मुवमेंट ऑफ द बॉडी बिगिन्स around along an inclined plane, that angle is called as angle of repose. असा अँगल ज्या अँगल मध्ये जर तुम्ही प्लेन इन्क्लाइन केलं तर काय होतं, बॉडीची मुवमेंट सुरू होते. that angle is called as angle of repose. तर त्या अँगलला अल्फा म्हणतात आणि मॅथमॅटिकली आपण सिद्ध करू शकतो की म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा. परपेंडिक्युलरचं रिलेशन जर तुम्ही कन्सिडर केलं तुमच्या लक्षात येईल की म्यू हा टॅन अल्फा पण असतो. आणि याच्यावरती आपण प्रॉब्लेम कुठल्या अँगल ऑफ रिपोज वरती सोडवले नाहीत ऍज पर माय मेमरी, अँगल ऑफ फ्रिक्शन वरती सोडवलेले आहेत. ठीक आहे, देन लॉज ऑफ फ्रिक्शन. ओके, तर याच्यावरती पण बरेचसे एमसीक्यूज आहेत, आपण डिस्कस केलेले आठवत असेल तुम्हाला. ओके, रीड दिस लॉज वन बाय वन, दे आर इम्पॉर्टंट फ्रॉम एमसीक्यूज पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, फ्रिक्शनल फोर्स हा कशावरती अवलंबून असतो सांगा? nature of the surface. नेचर ऑफ सरफेस. याच्यावरती एक एमसीक्यू होता, आठवतंय का? Yes. Yes, sir. Yes, sir. सेकंड पॉइंट जो आहे हा काय सांगतो, द फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी आहे का जास्त आहे याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स अवलंबून नाही. कारण फ्रिक्शनल फोर्स कशावरती अवलंबून आहे? नॉर्मल रिएक्शन वरती, आर वरती, बरोबर आहे. आणि नॉर्मल रिएक्शन हे इंटर कोणावरती अवलंबून आहे? वेट ऑफ द बॉडी अँड applied force. Is that correct? Applied force. So the frictional force does not depend upon area of contact. याच्यावरती आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. I hope you that remember. आठवतंय सर्वांना? Yes, sir. Okay. Yes, sir. Then the frictional force is acting opposite to direction of motion. हे प्रत्येक प्रॉपर्टी म्हणजे एक एमसीक्यू आहे म्हणून मी वाचून दाखवतोय. The static friction is always greater than dynamic friction. म्हणजे एखादी बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असताना जेवढा रेजिस्टन्स करते मोशनला, बरोबर आहे, त्याच्यापेक्षा कमी रेजिस्टन्स कधी असतो? ड्युरिंग मोशन, बरोबर आहे ना. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ डायनामिक फ्रिक्शन. इट इज लेस दॅन द स्टॅटिक फ्रिक्शन. देन द मॅग्नेट्यूड ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन बिअर्स अ कॉन्स्टंट रेशो टू द नॉर्मल रिएक्शन. जर लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू तुम्ही घेतली आणि नॉर्मल रिएक्शन असा रेशो घेतला तर तो कसा असेल? कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, लिमिटिंग फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. हे कुठं? बिफोर द मोशन ऑफ द बॉडी बिगिन्स. तो ग्राफ आठवला का? येस ऑर नो? Yes, sir.
Yes. लेक्चर चालू असताना हा पॉइंट आठवत नव्हता म्हणून पुन्हा एकदा रिटर्न ग्राफ मध्ये गेलो होतो, रागावलो होतो, आठवतंय का? डू यू रिमेंबर दॅट? Yes, sir. ठीक आहे. Then when the frictional speed is higher, the friction gets reduced. कारण काय असतं, मोशन मध्ये गेल्यानंतर ते इरेग्युलरिटी जे असतात सरफेसचे त्यांचं लॉकिंगचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे ड्युरिंग मोशन हा फ्रिक्शनल फोर्स कमी असणार आहे. ठीक आहे. आणि स्टॅटिक फ्रिक्शन याची मिनिमम व्हॅल्यू किती असू शकते? 0. बरोबर आहे. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती असू शकते? अप टू द लिमिटिंग फ्रिक्शन. हे आता खूप मोठं आहे, लिहायचं का नको? लक्षात राहील तुमच्या? Yes, sir. स्नॅपशॉट घ्या Yes. फार, हे इम्पॉर्टंट आहे म्हणून तुमच्या लक्षात येईल गॅलरी मध्ये पोहोच गेल्यानंतर. हा, स्नॅपशॉट घ्या. या प्रत्येक पॉइंट वरती एक एमसीक्यू असू शकतो, हे लिहायला खूप वेळ जाईल. सर्व प्रॉपर्टीज आठवल्या फ्रिक्शनच्या? These are important for MCQs. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. मधलंच प्रॉब्लेम आला होता. Cone of friction we have defined. Okay. So when you rotate the resultant force, resultant कोणाचा? नॉर्मल रिएक्शन आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनचा S. हा S जर तुम्ही अराउंड R रोटेट केला तर तुम्हाला एक कोन मिळतो, ज्याला आपण काय म्हणतो? कोन ऑफ फ्रिक्शन. Angle of force. Then we have to solve the numerical on friction. तर याचा आपण नेहमीप्रमाणे फ्लो चार्ट तयार केलेला आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट फॉर्म्युले कुठले बघा? F is equal to mu into R, means force of friction is equal to coefficient of friction into normal reaction. ठीक आहे. Then what is the formula for mu? Mu is equal to tan phi. एखाद्या केस मध्ये तुम्हाला अँगल ऑफ फ्रिक्शन पण देऊ शकतात आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारू शकतात ऍज अ एमसीक्यू. त्यामुळे जर तुम्हाला फाय दिला आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारलं तर काय करायचं? फक्त टॅन रेशो घ्यायचा त्या अँगलचा. इज दॅट करेक्ट? देन while solving the problems what we have to do, तर नेहमीप्रमाणे हे सगळे फोर्सेस असतील. कुठले कुठले? वेट ऑफ द बॉडी, बरोबर आहे, डाऊनवर्ड. Yes. नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेस हॉरिझॉन्टल असेल तर नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकल. सरफेस इन्क्लाइंड असेल तर नॉर्मल रिएक्शन सुद्धा इन्क्लाइंड. बरोबर आहे. देन डायरेक्शन ऑफ मोशन तुम्हाला दिलेले असेल, त्याच्या अपोजिट असेल फोर्स ऑफ फ्रिक्शन. Friction. आणि अप्लाइड फोर्स हा प्रत्येक वेळी हॉरिझॉन्टल असावा असं नाही. अप्लाइड फोर्स कॅन बी इन्क्लाइंड. बरोबर का? फॉर एक्झाम्पल एक छोटासा टेबल आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही उभारून असं ढकलता ना, म्हणजे हात तुमचे इन्क्लाइंड असतात का नाही अप्लाइड फोर्स? जमिनीवर झोपून ढकलता टेबल. No. Applied force can be inclined. Are you getting or not? So Yes. these are the different forces acting on the body. Okay. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायचं, जो अप्लाइड फोर्स आहे याला रिझॉल्व्ह करायचा आहे. मग अप्लाइड फोर्सला जर तुम्ही रिझॉल्व्ह केला, देयर विल बी वन व्हर्टिकल कॉम्पोनंट. तर हा जो अप्लाइड फोर्स आहे याला जर तुम्ही रिझॉल्व्ह केला, इट विल हॅव हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एज वेल एज व्हर्टिकल कॉम्पोनंट. ठीक आहे. तर समेशन Fy इक्वल टू 0 हे रिलेशन वापरा. ठीक आहे. मग बघा व्हर्टिकल फोर्सेस किती असतील, याला मी काय म्हणतो, एक मिनिट टाइपच करतो. हा कॉम्पोनंट P हा जर अप्लाइड फोर्स असेल तर व्हर्टिकल कॉम्पोनंट काय झाला? Sin theta. sin theta. बरोबर आहे का? Yes, sir. आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय झाला? P cos theta. Cos theta. P cos theta. बरोबर आहे. म्हणजे फ्रिक्शन हे ऍक्च्युली कोणाला अपोज करते? P cos theta ह्या फोर्सला अपोज करते. बरोबर आहे. किंवा ऍक्च्युली मोशन कोण घडवून आणतोय, तर P cos theta हा कॉम्पोनंट घडवून आणतो मोशन. इज दॅट क्लिअर? Yes. Yes. मग आता बघा तुम्हाला काय करायचंय, तर समेशन Fy इक्वल टू 0.
ठीक आहे. समेशन एफ मध्ये काय असेल बघा, आर हा अपवर्ड फोर्स आहे, बरोबर आहे? येस और नो? Yes. Then P sin theta is upward force. Yes. हे दोन काय झाले? अपवर्ड फोर्स, बरोबर आहे. आणि डाऊनवर्ड फोर्स कोण आहे? वेट. Wait. डब्ल्यू, बरोबर आहे. समेशन एफ वाय म्हणजे काय असेल? आर प्लस पी साइन थिटा मायनस डब्ल्यू इज इक्वल टू 0. झिरो. डब्ल्यू हा ऑलवेज तुमचा गिव्हन डेटा असेल. एम असेल तर त्याला जी न मल्टिप्लाय करा, बरोबर आहे, डब्ल्यू मिळेल. त्यानंतर पी जर दिलेला असेल, थिटा दिलेला असेल, तर पी साइन थिटा माहिती आहे, याच्यावरून तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली? आरची. सो समेशन एफ वाय इक्वल टू 0 gives you the value of normal reaction R. ठीक आहे, म्हणजे आर मिळाला. ठीक आहे. आणि आर मिळाल्यानंतर म्यूचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, म्यू इज इक्वल टू एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर, बरोबर आहे का? एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. तर या पद्धतीनं तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मला वाटतं ही टर्मिनॉलॉजी जी आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची मेथॉडॉलॉजी हे लिहून घ्यावी. लिहून घेता सगळं? Yes, sir. नोट करा. हे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये याची शक्यता जास्त आहे, छोटे आहेत, त्यामुळे 2 मार्काला हे प्रॉब्लेम येऊ शकतात डेफिनेटली. अजून एक तुमची मला रिएक्शन पाहिजे. लेक्चर जास्त होत आहेत, याच्याविषयी काय जास्त तक्रार आहे ना? व्यवस्थित होत आहेत ना रिव्हिजन? Yes. Yes, sir. मी तुम्हाला सांगितलं की जास्त होत आहेत. इट इज द व्हॉट वी कॅन से कंपल्शन. बरेचसे लोक सध्या अडचणीत आहेत. त्यामुळे थोडं बोर होत असेल, नाराज होत असेल तर तसं होऊ नका. शेवटी आपण लेक्चर जरी जास्त घेतले तरी काहीतरी चांगलंच करतो, बरोबर आहे ना? आणि फॉर्च्युनेटली सब्जेक्ट आपला असा आहे की आपल्याला कंटेंट बराच आहे डिस्कस करायला. And I suggest that what are the things we are doing right now. हे आपण करतो ऍक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची मेथड लिहितोय किंवा फ्लो चार्ट ज्याला म्हणतात प्रोग्रामिंगच्या भाषेत, बरोबर आहे? तर कुठलाही पॉइंट शिकताना तुम्ही असं लॉजिकल सिक्वेन्स तयार करा ऍक्टिव्हिटीजचा. न्यूमरिकल तुम्हाला कधीच अवघड वाटणार नाही. नॉर्मली काय असतं, आपण न्यूमरिकल लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो, तसं करू नका. लक्षात काय ठेवायचंय? लॉजिकल सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. So continue with this method and you will like the numerical. रोहित परीट रिनेम करता का? 55 रोल नंबर ना तुमचा? येस सर. हा, म्हणजे काय होईल, अटेंडन्स घेताना थोडं बरं पडेल. बाकी सर्वांचे रोल नंबर नुसार आहेत. आता बघा बाळांनो, 38 नंतर डायरेक्ट मला 45 दिसतोय.
आणि हे जे मधले बुरटे लोक आहेत हे अटेंडसाठी येतात शेवटी. काय करायचं आपण, ते त्यांच्या आई बापाला फसवतात, ते काय मला फसवत नाही. आणि मला वेळ पण नाही एवढं त्यांचं पाठलाग करायला. तर 40 आहे की 40 आहेत ना. दिनेश कोळकर, तुम्ही सुरुवातीपासूनच जॉईन असता, मी ऑब्झर्व केलं बरेचदा. सुरुवातीला जे 5 लोक जॉईन करतात त्यात तुम्ही असता डेफिनेटली. Okay, is it over? Shall we continue? Yes, sir. Yes. या संदर्भात मी तुम्हाला एक खूप महत्वाचं वाक्य सांगितलं होतं. तुम्ही कोण आहात, तर ज्यावेळी तुम्हाला कोणीच ऑब्झर्व करत नाही त्यावेळी जे तुम्ही बिहेव करता किंवा जे तुमच्या डोक्यात विचार येतात ते तुम्ही आहात. लक्षात येतंय का? खूप सोपी टेस्ट आहे स्वतःला जज करण्याची. ओके, नाव विल रिवाइज दिस न्यूमरिकल बेस्ड ऑन फ्रिक्शन. ठीक आहे, आता सगळी प्रोसेस तुमच्या समोर आहे, त्यामुळे स्टेप्स तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. इज इट पॉसिबल? सांगू शकताय? Yes, sir. Okay. Yes, sir. Now, while we are reading the statement, we'll write the given data. I hope the calculators are ready with you. Force required to pull a body of 100 Newton weight. So W is given as weight of the body is given as 100 Newton. Okay. Next, on a rough inclined plane is 30 Newton. Now, what is 30 Newton? Applied force. applied It force. should be applied force. P is equal to 30 Newton. 30 Newton. Okay. Note my words. These are small problems. So we are having more possibility that these problems can be there in the final examination. जे छोटे प्रॉब्लेम आहेत ते महत्त्वाचे आहेत, कायम लक्षात ठेवा. डिटरमाइन द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, म्हणजे म्यू कॅल्क्युलेट करायचं, बरोबर आहे? Yes, sir. अजून काय? इफ द फोर्स अप्लाइड इज at an angle of 15 degrees, म्हणजे थीटा म्हणायचं कायला? Yes, sir. Yes, sir. थीटा म्हणजे inclination of the applied force. Okay. So suppose this is angle theta. बरोबर आहे? सांगा पहिली गोष्ट काय की W किती दिलाय? W is equal to 100. Newton. 100 न्यूटन आणि P किती आहे? 30 ना. Yes. ठीक आहे, सांगा मग ऍज पर प्रोसेस काय करायचं? पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं? वी हॅव टू रिझॉल्व द अप्लाइड फोर्स P. इज इट करेक्ट? Yes. बघा मी कालपासून तुम्हाला सांगतोय प्रत्येक ठिकाणी रिझोल्युशन हे बेसिक आहे आणि याच्यामुळे आपण रिझोल्युशन साठी खूप टाइम दिलेला आहे. सिलेबस संपल्यानंतर लक्षात येतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की पहिला चॅप्टर बराच वेळ घेतला आणि शेवटचे चॅप्टर कमी वेळात घेतले, तर तसं नसतं. शेवटी कसं असतं, ज्याला बेस असतो, बिल्डिंग बांधताना बेस चांगला पाहिजे ना, तिथे गडबड करून चालत. थीटा किती? 15 आहे ना. Yes. सांगा दोन्ही कंपोनंट्स. हॉरिझॉन्टल कंपोनंट काय होईल? 30 into Cos of 15. cos of 15. Correct. And vertical component will be 30 into sin of 15. ठीक आहे, I hope you can understand. त्याचे तो ओव्हरलॅप झाले, टेक्स्ट लिहिलेला 30 into sin of 15, 30 into cos of 15. ठीक आहे. व्हॉट शुड बी द नेक्स्ट स्टेप? तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे पहिल्यांदा नॉर्मल रिएक्शन, बरोबर आहे? नॉर्मल रिएक्शन कॅल्क्युलेट करायचे असेल तर काय करावं लागेल सांगा? Friction mu F is equal to
पहिला नॉर्मल रिॲक्शन फाइंड आउट केल्यावर एफ फाइंड आउट करायचं. करेक्ट. म्हणजे सुरुवातीला नॉर्मल रिएक्शन जर फाइंड आउट करायचं असेल आर, तर आर हा कसा आहे व्हर्टिकल फोर्स आहे. म्हणजे सुरुवातीला कोणतं इक्वेशन वापरायला लागेल तुम्हाला, समेशन एफ वाय इक्वल टू 0. Summation Fy is So use consider summation, calculator ready ठेवा, summation Fy equal to 0. Which are the vertical forces? तर capital R बरोबर ना, प्लस 30 साइन 15 plus 30 into sine of 15 minus W. माइनस 100. minus 100 लिहायचं directly W च्या ठिकाणी. Yes. Yes. This is left hand side which is equal to 0. The unknown force will be R. 92.234. 92.234 Newton सर्वांचं Yes, sir. Newton. So this is the value of normal reaction. Okay. Then you can calculate the force of friction. F is equal to calculate the काय calculate कर सांगितलं, calculate the coefficient of friction, mu काढायचं आपल्याला, बरोबर आहे. हाँ. मग मला वाटतं F डायरेक्ट काढता येणार नाही आपल्याला, त्याच्यापूर्वी काय करायला लागेल आपल्याला, समेशन Fx जर घेतला, हॉरिझॉन्टल फोर्स तुम्हाला माहिती आहे 30 cos 15 बरोबर आहे, तर Yes. F ची व्हॅल्यू मिळेल. Yes. करेक्ट. मग समेशन Fy घ्यावं लागेल असेल बरोबर का. हाँ. FX. Fx. Consider summation Fx equal to 0. तर F हा फोर्स कसा आहे टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स, मायनस F लिहिलं त्यामुळे प्लस 30 into cos of 15. 777. This gives you the value of F. किती आहे ती व्हॅल्यू, 28.977. 20 8.977. 977, sir. 97 आहे का, ओके. 28.97. This is the value of frictional force. Okay. Now, as per the formula, now you are knowing F and R. So you can consider the next equation. F is equal to mu into R. Substitute the values and you get the value of mu. 1.0799. No, it should be less than 0.3, 0.2 या रेंज मध्ये असते. 0.3118. Any coefficient is always less than 1. Always remember this thing. Okay. General thumb rule आहे. 0.311. 8. बरोबर आहे. ते मला वाटतं डिवाइड करण्याच्या ऐवजी मल्टिप्लाय वगैरे झालं असेल, असं काहीतरी गडबड झाली असेल, किंवा F आणि R इंटरचेंज झालं असेल. 0.311 it will be unitless because it is a ratio of two forces. Okay. So this is the way in which you can solve the problems based on friction. याचा स्नॅपशॉट घ्या पाहिजे असेल तर. Shall we continue? Yes, sir. याच्यामध्ये काय बघा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे आणि काय विचारलंय, पुल अप 25 न्यूटन म्हणजे अप्लाइड फोर्स 25 न्यूटन दिलाय, ऍक्टिंग ऍट एन अँगल ऑफ 30 डिग्रीज थीटा दिलाय, म्हणजे 25 cos 30 25 sin 30 दोन्ही फोर्सेस मिळाले, पी चे कंपोनेंट्स, बरोबर आहे का. Shall we continue? Yes. To move the block along the rough horizontal surface, find the weight of the block. याच्यामध्ये काय करायचं, फक्त वेट मिळवायचंय. करताय सॉल्व 2 मिनिटात. Yes, sir. करा, कारण मला असं वाटतं का कोणास हे प्रॉब्लेम महत्वाचे आहेत, हे छोटे आहेत त्यामुळे महत्वाचे आहेत. Okay, tell me the given data. We have to find out weight of the body. Is it correct? सर्वांचं लक्ष आहे का? Yes, sir. Weight of the body find out करायचं आहे. Applied force किती आहे? 25 न्यूटन. Yes, sir. Yes. Angle how much? 30 degree.
30 degree. Okay. Then resolve the applied force P. Component काय असतील 25 into cos 30. Cos 30. म्हशीला नाश्ता वगैरे दिला नाही का म्हैस ओरडायला लागली कोणाच तरी 25 स्वतःच नाश्ता करून बसला लेक्चरला 25 into sin 30 25 into cos 30 these are the components. Okay. Then frictional force हा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल बरोबर आहे R कॅल्क्युलेट करावं लागेल R आणि F आणि W कॅल्क्युलेट करावं लागतील बरोबर आहे का इज दॅट Yes. करेक्ट Yes, sir. चला सांगा सुरुवातीला काय होऊ शकते कॅल्क्युलेट Summation of equal to 0 friction मिळतं. पहिल्यांदा तुम्हाला F काढावं समेशन लागेल. FX होऊ शकतो का नाही हा. समेशन FX काढा त्याच्यानंतर F मिळेल F माहितीये म्यू माहितीये त्याच्यावरून R मिळेल बरोबर आहे का हा. आणि R हा. मिळाल्यानंतर समेशन Yes. FY लागावं लागेल फक्त फॉर्म्युला शफल करा त्यामुळे सुरुवातीला इथे लागेल समेशन FX इज दॅट करेक्ट Yes. ओके सो कन्सिडर summation fx equal to 0 summation fx मध्ये frictional forces towards left hand side Minus F झाला plus cos 25 cos 30 cos is equal to 0 this gives you the value of F 21.65 21.65 Newton. Newton. This is the value of frictional force. Now mu is also given to us. Okay. So put the value of F and mu. You will get the value of R. 108.25. 25. किती ऐकवाल नाही 108. 108.253. 108.25. Okay. Now R is a vertical force. आता आपल्याला R माहितीये वर्टिकल फोर्स दुसरं काय माहितीये 25 sin 30 हा पण माहितीये त्यामुळे आता काय यूज करावं लागेल समेशन FY Summation FY equal to summation FY equal to 0 vertical forces बघा R vertically upward positive Plus 25 sin 30 minus 30. correct very good 25 sin 30 is vertical force Minus. minus W Minus is equal to 0 substitute the values and we get the value of W 120.75. 120.75. 120.75 Newton. Newton. So this is the weight of the body. ठीक आहे याच्यामध्ये अजून काय व्हरायटी येऊ शकते सांगा बरं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन देण्याऐवजी तुम्हाला काय देऊ शकतात अँगल ऑफ फ्रिक्शन देऊ शकतात इज दॅट क्लिअर Yes. हा पॉइंट फक्त नोट करा तर तिथे तुम्हाला फाय जर दिला असेल तर फक्त टॅन फाय काढावं लागेल ते काय प्रॉब्लेम मला वाटतं सेपरेटली घ्यायची गरज नाही बरोबर आहे वन मोर व्हरायटी काय असेल instead of giving the value of mu we can be given angle of friction त्या केस मध्ये काय करायचं then
we can use the relation. काय relation आहे? mu equal to Mu is tan equal phi. to tan phi. tan Phi. phi. Phi मला असंच लिहायला लागेल कारण इथं सिम्बॉल इन्सर्ट होणार नाहीत. ठीक आहे. mu is equal to tan phi. तुम्ही phi चा सिम्बॉल लिहा. स्नॅपशॉट घ्या या प्रॉब्लेमचा. आय थिंक दिस इज मोर दॅन इनफ. सर्व प्रकारचे शफलिंग झालेले आहेत फॉर्म्युलाचे. स्नॅपशॉट घेतलाय? शरू कंटिन्यू. Yes, sir. Yes, sir. Then one more variety is based on problems of ladder friction. ठीक आहे. तर हे पण आपण खूप डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. तर लॅडर जे आहे ते दोन ठिकाणी रेस्ट होते. कुठं कुठं? पहिली गोष्ट इट विल रेस्ट ऑन द फ्लोर अँड इट विल रेस्ट अगेन्स्ट अ वॉल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी काय असणार आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल. याच्यामध्ये अजून एक व्हरायटी असते. काय व्हरायटी असते हो? नोट करून घ्या. इफ a surface is given as smooth surface, त्याच्यामध्ये कधी कधी वॉल ही स्मूथ आहे असं सांगितलं जाऊ शकतं. इफ a given surface is smooth, we can neglect force of friction. हा पॉइंट नोट करा. along that surface. सरफेस जर स्मूथ आहे असं सांगितलं असेल तर तिथला फोर्स ऑफ फ्रिक्शन हा एक्झिस्ट करेल. बरोबर आहे का? पण तो आपण कमी असल्यामुळे निग्लेक्ट करू शकतो. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay, shall we see the free body diagram of the ladder now? हे सगळे फोर्सेस बिर्सेस आपल्याला माहिती आहेत सगळे. डायरेक्ट एफबीडी बघायची. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा टोटल किती फोर्सेस ऍक्ट करू शकतात? काउंट करा. 2 + 2 + 3 7 फोर्सेस कॅन ऍक्ट. ओके, विल स्टार्ट फ्रॉम वेट. ठीक आहे. तर हे असं इन्क्लाइन जर तुम्ही काउंट केले तर ते काय असेल? लेंथ ऑफ द लॅडर. जस्ट अ मिनिट. I must tell you what I was doing. आपले एक सर आहेत आणि कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यांना टॅबलेट्स पाहिजे तर फॅबिफ्लूच्या ते मिळवायसाठी मी प्रयत्न करत होतो. एक आमच्या फार्मासिस्ट मित्राचा जस्ट मेसेज आला की गोळ्या अवेलेबल आहेत. फक्त थँक्यू म्हणून मेसेज टाकला. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. पण महत्वाची गोष्ट होती. सो इफ L is the length of the ladder, okay, then weight of the ladder हे कुठे ऍक्ट होणार आहे? ऍट द मिड पॉइंट ऑफ द लेंथ. बरोबर आहे. एल चा जो मिड पॉइंट आहे, सॉरी माउस का काम करेना, तर हा लॅडरचा मिड पॉइंट आहे आणि इथून कोण ऍक्ट होते? Weight of the ladder. फर्स्ट फोर्स इज अंडरस्टूड? Yes. ओके. नेक्स्ट वेट ऑफ द पर्सन. तर जो पर्सन याच्यावरती लॅडरवरती उभा राहिलेला आहे तर त्याचं वेट पण ऍक्ट होईल. पण वेट ऑफ द पर्सन हा कसा आहे? Variable. पोझिशन आहे. त्यामुळे WP हे कशावरती अवलंबून आहे? तर जिथे पर्सन उभारला आहे त्या पॉइंट पासून व्हर्टिकली डाउनवर्ड. इज दॅट क्लिअर? Yes. So this is the second force. Okay. Now the normal reactions.
ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन हे कशी असते परपेंडिक्युलर टू सरफेस. तर हा आहे फ्लोअर, बरोबर आहे, ग्राउंड हॉरिझॉन्टल, आणि ही काय आहे Wall. वॉल. त्यामुळे जो फ्लोअर कडून रिएक्टिव्ह फोर्स येतोय RF हा कसा असेल व्हर्टिकल असेल, आणि जो वॉल कडून रिएक्टिव्ह फोर्स येतोय तो कसा असेल हॉरिझॉन्टल. किती फोर्सेस कन्सिडर झाले आतापर्यंत? 4. 2 चार. वेट झाले, 2 नॉर्मल रिएक्शन झाले, बरोबर आहे. फ्रिक्शनल फोर्स जो आहे हा कसा असतो अलॉंग द सरफेस अँड अपोजिट टू मोशन. पुन्हा एकदा सांगतो, फ्रिक्शनल फोर्स कसा असेल अलॉंग द सरफेस अँड अपोजिट टू मोशन. ठीक आहे. तर हे जे लॅडर आहे, बरोबर आहे, जर ऍक्सिडेंटली समजा ही स्लिप झाली तर काय होणार आहे, हा जो अप्पर एंड आहे तो खाली यायचा प्रयत्न करेल, आणि जो लोअर एंड आहे तो राईट हँड साइडला मूव्ह होईल. येस ऑर नो? Yes. तर मोशन या डायरेक्शनला होऊ शकते Yes, sir. जर काय ऍक्सिडेंट झाला तर, बरोबर आहे. तर मग फ्रिक्शनल फोर्स त्या केसमध्ये या मोशनला रेजिस्ट करतोय, आणि तो फ्रिक्शनल फोर्स FW, फ्रिक्शनल फोर्स अलॉंग द वॉल, हा असेल अपवर्ड अलॉंग द वॉल, आणि फ्रिक्शनल फोर्स अलॉंग द फ्लोर असेल कोणत्या डायरेक्शनला? टुवर्ड्स लेफ्ट हँड Towards साइड. left hand सो side. एज टू अवॉइड द स्लिपिंग ऑफ द लॅडर. 2 वेट झाले, 2 नॉर्मल रिएक्शन झाल्या, आणि 2 फ्रिक्शनल फोर्सेस झाले, बरोबर आहे. तर या सर्व गोष्टी जरी असल्या, ठीक आहे, तर जसं जसं WP ची पोझिशन चेंज होणार आहे वरच्या दिशेला, तसं तसं लॅडर स्लिप व्हायची टेंडन्सी वाढत जाणार आहे, बरोबर आहे. म्हणून आपण काय करतो, फॉर द सेक ऑफ सेफ्टी वी अप्लाय फोर्स P. तो आपण कुठे करतो? टुवर्ड्स द वॉल अप्लाय करतो, बरोबर ना. म्हणजे एखादा माणूस जर शिडी चढून वरती चाललाय, शिडी भिंतीकडे ढकलणार का भिंतीकडून अपोजिट ओढणार? भिंतीकडे ढकलणार, बरोबर आहे ना. देअरफॉर द फोर्स P इज टुवर्ड्स द वॉल, जो काय करतोय स्टॅबिलाइज करतो लॅडरला. इज दॅट क्लिअर? Yes. तर मला वाटतं की याचे प्रॉब्लेम सोडवण्याऐवजी याची फक्त फ्री बॉडी डायग्राम समजून घ्या. समेशन Fx इक्वल टू 0, समेशन Fy इक्वल टू 0, या दोनच कंडिशन याच्यामध्ये वापरावे लागतात. इज दॅट क्लिअर? फ्री बॉडी डायग्राम काढून घ्या. 1 तास झालेला आहे मला वाटतंय. तर पुढच्या लेक्चरला काढून घ्यायची. Next lecture. नेक्स्ट लेक्चरला घेऊ, कारण मला पण त्या सरांना कॉल करायचा ऍक्च्युअली टॅबलेट अवेलेबल आहेत म्हणून. सो विल टेक अ ब्रेक हिअर फॉर 15 मिनिट्स, आणि एक्झॅक्टली 15 मिनिटांनी आपण, म्हणजे किती वाजता? 11 वाजता ना? 11. Yes. 11 वाजता आपण रिजॉइन करतोय. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.